नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 21 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारत जेन एआय ॲपची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे, या संदर्भात माहिती. तसेच नुकतेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे साहित्य पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच महाराष्ट्रासहित 22 राज्यांमध्ये एस-आय-आर होणार आहे. हे एस-आय-आर नेमके काय आहे? या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. संथाली भाषेचा समावेश भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 92वी घटना दुरुस्ती. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तुम्ही देखील कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, जेणेकरून तुम्हालाही इतर सर्व माहिती समजेल. आता सुरू करूयात आपल्या दिनविशेषला. आज आहे 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारी 2016. श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आजच्या दिवशी घोषित करण्यात आलेले होते. स्थळ होते कुरुभाट. जे कुरुभाट हे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. या मिशनचे वैशिष्ट्य म्हणजे काय? तर ग्रामीण आत्मा व शहरी सुविधा असलेली क्लस्टर बनवणे. 21 फेब्रुवारी 2023. सर्वोच्च न्यायालयामध्ये एआयचा सर्वप्रथम वापर हा आजच्या दिवशी करण्यात आलेला होता. 21 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोक वापरत असलेल्या सर्व भाषांच्या जतन आणि संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. युनेस्कोने नोव्हेंबर 1999 मध्ये हा दिवस घोषित केला. हा दिवस 2000 पासून जगभरामध्ये साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्याची कल्पना बांगलादेशने दिली होती. 21 फेब्रुवारी 2024. कायदेपंडित फली नरिमन यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 21 फेब्रुवारी 1915. लाहोर कट हा आजच्या दिवशी घडवण्यात आलेला होता. लाहोर, बनारस व मिरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव आजच्या दिवशी झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. मिया अमर मॉटली या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग 3रा विजय मिळवलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जमैका, पर्याय क्रमांक 2 बार्बाडोस, पर्याय क्रमांक 3 मालदीव आणि पर्याय क्रमांक 4 फिजी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बार्बाडोस. तर बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी मिया मॉटली यांचा आता विजय झालेला आहे आणि त्यांचा सलग हा 3रा विजय आहे. त्यांच्या पक्षाचं नाव आहे बार्बाडोस लेबर पार्टी. सर्व 30 जागावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. या बार्बाडोसची लोकसंख्या सुमारे 2.83 लाख इतकी आहे. याचं भौगोलिक स्थान आहे कॅरिबियनमधील पूर्वेकडील बेटराष्ट्र. मिया अमर मोटली यांनी मिळवलेले इतर पुरस्कार याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 2011 मध्ये त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळाला. 2022 मध्ये टाइम 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती यामध्ये त्यांचं नाव होतं. 2024 मध्ये जागतिक आरोग्य महासंचालक पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तर 2025 मध्ये टाइम अर्थ पुरस्कार म्हणजे पर्यावरण नेतृत्वासाठी सन्मान त्यांना मिळालेला होता. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी कुणाची निवड झालेली आहे? तर मिया अमर मोटली. त्यांच्या पक्षाचं नाव आहे बार्बाडोस लेबर पार्टी. पुढचा प्रश्न. नागालँडमधील संगतम नागा समुदायाने कोणत्या प्राण्याची शिकार पूर्णपणे बंद केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत कसुरी मृग, रेड पांडा, पेंगोलिन का हिमबिबट्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेंगोलिन. नागालँडमध्ये पेंगोलिनची शिकारीवर तसेच विक्रीवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. आणि ही कोणी घातलेली आहे? तर नागालँडमध्ये संगतम नागा समुदायाने ही पूर्णपणे शिकार आणि विक्री बंद केलेली आहे. पेंगोलिनची शिकार खाणे आणि विक्री करणे बंद करणे. संस्थेचं नाव आहे युनायटेड संगतम लिकुमपुंजी म्हणजेच युनायटेड संगतम लिकुमपुंजी याचं शॉर्ट फॉर्म आहे USLP. किफिरे आणि तोएनसांग जिल्हे जे भारत आणि म्यानमार सीमेवर आहेत, या संवेदनशील जैवविविधता क्षेत्रामध्ये पेंगोलिनचं महत्त्व खूप जास्त आहे आणि यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. पेंगोलिनबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याचं वैशिष्ट्य म्हणजे शरीरावर केराटिनचे खवले असलेला जगातील एकमेव सस्तन प्राणी हा आहे. याचा आहार आहे मुंग्या आणि वाळवी. पर्यावरणीय संतुलन राखण्यास पेंगोलिन हा अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत असतो. तर लक्षात घ्या, पेंगोलिनची शिकार आणि विक्री कोणत्या राज्यामध्ये बंद केलेली आहे? तर नागालँडमध्ये. आणि कोणत्या संस्थेने केलेली आहे? तर युनायटेड संगतम लिकुमपुंजी म्हणजेच USLP. पुढचा प्रश्न. भारत जेन AI ॲपचे उद्घाटन कुठे झालेले आहे? दिल्ली, मुंबई, बेंगलुरू की हैदराबाद? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
दिल्ली. भारतजेन एआय ॲपची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. दिल्लीमधील एआय जागतिक परिषदेमध्ये भारतजेन या नव्या एआय ॲपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हे एआय ॲप कोणी तयार केलेले आहे? तर इट इज फाउंडेशन फॉर आय-ओ-टी अँड आय-ओ-एस-सी म्हणजेच इंटरनेट फॉर एव्हरीथिंग. याचं वैशिष्ट्य काय? तर मजकूर, भाषण, प्रतिमा या तिन्ही पद्धतीवर हे काम करणारे आहे. मराठीसह 22 भारतीय भाषांना हे समर्थन देते. पूर्णपणे स्वदेशी कृत्रिम प्रज्ञा या तंत्रज्ञानावर हे आधारित आहे. आता याचा संभाव्य उपयोग काय? तर आरोग्य सेवा, शिक्षण, शेती, प्रशासन यामध्ये याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. केंद्रीय मंत्री यांच्या मते भारत एआय क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे आणि याचंच निर्देशक म्हणून भारत जेन हे एआय ॲप आहे. प्रशासनातही याचा उपयोग होणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रार निवारणीसाठी या ॲपचा भारत जैन या एआय ॲपचा उपयोग होणार आहे. तसेच CPG-RAMS सारख्या प्रणालींना यामुळे बळकटी देखील मिळणार आहे. नाव लक्षात घ्या, भारत जैन एआय ॲप किंवा कोणत्या प्रकारचे ॲप आता नुकतेच तयार केलेले आहे, अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आणि सध्या अतिशय चर्चेमध्ये असलेली भारतामध्ये जी आयोजित केलेली आहे एआय जागतिक परिषद, ही कितवी आहे हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि या संदर्भात आपण खूप मागच्या एका आठवड्यामध्ये 2 ते 3 वेळा याबद्दल चर्चा केलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रातील विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? भालचंद्र नेमाडे, निर्मल प्रकाशन, विजय तेंडुलकर की श्रीनिवास कुलकर्णी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीनिवास कुलकर्णी. महाराष्ट्रातील आता काही महत्त्वाचे साहित्य पुरस्कार हे आता नुकतेच जाहीर झालेले आहेत. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे श्रीनिवास कुलकर्णी यांना. साहित्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे भालचंद्र नेमाडे यांना. श्री पु. भागवत पुरस्कार मिळालेला आहे निर्मल प्रकाशन याला. तर विंदा करंदीकर जीवनगौरव आणि साहित्यभूषण या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप कसं आहे? तर 10 लाख रुपये आणि मानपत्र. तर लक्षात घ्या, हे आपल्याला सरळ सरळ अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो आणि आपल्याला ह्या फॅक्ट्स माहीत असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, एस-आय-आर म्हणजे काय? तर एस-आय-आरचा आपल्याला फुल फॉर्म माहिती असणं आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. महाराष्ट्रासहित 22 राज्यामध्ये एस-आय-आर होणार आहे. एस-आय-आरचा फुल फॉर्म पुन्हा एकदा सांगतो, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. भारतीय निवडणूक आयोगाची ही एक मोहीम आहे. याचा मुख्य उद्देश आहे मतदार यादी पूर्णपणे अद्ययावत करणे. म्हणजेच कोणतेही अयोग्य जसे की मृत व्यक्ती, दुपट्ट नावे, परदेशी नागरिक यांचे नाव यादीतून काढून टाकणे हा यामागचा उद्देश आहे. 1952 मध्ये पहिली एस-आय-आर झालेली होती. तर 1951 ते 2004 मध्ये एकूण 8 वेळा एस-आय-आर झालेली होती. आता 2025 मध्ये पहिल्यांदा बिहारमध्ये एस-आय-आर होत आहे. कलम 324 हे काय सांगतं? तर कलम 324 मध्ये सांगितलेले आहे, की निवडणूक आयोगाला मतदार यादी तयार किंवा पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एस-आय-आर आता पुन्हा एकदा होत आहे आणि महाराष्ट्रासहित आता 22 राज्यामध्ये देखील पुन्हा हे एकदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. साहित्यभूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 श्रीनिवास कुलकर्णी, पर्याय क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे, पर्याय क्रमांक 3 निर्मल प्रकाशन, का पर्याय क्रमांक 4 दिलीप चित्रे. तर आता तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.